प्रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून श्रीशैल निवासी मल्लिकार्जुन हा लेख. श्रीशैल निवासी मल्लिकार्जुन नावाचा लेख. द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक शिवस्थान म्हणून श्रीशैलावरील मल्लिकार्जुनाची ख्याती गेली 2-2.5 हजार वर्षे गाजत आहे. मल्लिकार्जुनाचे लीलास्थल म्हणून ओळखला जाणारा श्रीशैल अथवा श्रीपर्वत महाभारतातही उल्लेखिलेला आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्याच्या नदीकोटकूर तालुक्यात कृष्णेच्या काठी हे स्थान आहे. कृष्णा इथे पाताळगंगा या नावाने प्रसिद्ध आहे. शिवाचे मुख्य मंदिर डोंगरावर एका खोलगट भागी असून मंदिराचा सर्व परिसर गर्द वनराईने व्यापलेला आहे. मंदिराच्या पूर्वेकडून पाताळगंगेच्या पात्राकडे उतरणारा पायथ्याचा रस्ता बांधून काढलेला आहे. हे बांधकाम सुमारे 400 वर्षापूर्वी रेड्डी राजघराण्यातील एका राजाने केले, असे मंदिरातील एका शिलालेखात नोंदविलेले आहे. मंदिराचे आवार पूर्व-पश्चिम 500 फूट आणि दक्षिणोत्तर 600 फूट एवढे प्रशस्त असून ते सर्व बाजूंनी बंदिस्त केलेले आहे. या आवाराला पश्चिमेशिवाय सर्व बाजूंनी प्रशस्त प्रवेशद्वारे आहेत. या प्रचंड आवाराच्या आत पुन्हा मल्लिकार्जुन मंदिराभोवती दगडी भिंत असून मुख्य मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत. भ्रमरांबा ही येथील शक्ती देवता. जिथे शिव तिथे शक्ती हवीच. तिचा निवास आवाराबाहेर पश्चिमेकडे स्वतंत्र मंदिरात आहे. मल्लिकार्जुनाचे सभागृह फारसे मोठे नाही, परंतु त्यापुढे 3 भव्य मंडप आहेत. पैकी गर्भगृहाला लागून असलेल्या मंडपात स्तंभांवर आणि छतावर शिल्पकारांनी कमनीय कलावैभव फुलविले आहे. याच मंडपात नटराजाची नयनमनोहर कांस्य मूर्ती आहे. या मंदिराच्या प्राकाराच्या भिंती बाहेरील बाजूने अनेक शिल्पपट्टांनी सुशोभित झालेल्या आहेत. त्यांत शिवाच्या चरित्रातले कित्येक प्रसंग सजीव झालेले दिसतात. मल्लिकार्जुन शिवाचे मूळ उपासक आहेत. इथले आदिवासी चेंचू जमातीला जावई म्हणूनच मल्लिकार्जुनाची स्थानिक प्रसिद्धी आहे. ते त्याला चेंचू मल्लिहा या नावाने ओळखतात. चेंचूंनी मल्लिकार्जुन मंदिरातील आपले पूजाधिकार आजही अबाधित राखले आहेत. काकतीय, साळू, तुळू इत्यादी राजघराण्यांनी या देवाचे वैभव चढते वाढते ठेवण्यासाठी आपली खजिने मुक्त केले. तरी या राजवैभवातही शिव आपल्या मूळ उपासकांना विसरला नाही. मंदिरावरील एका शिल्पपट्ट्यात असे दृश्य कोरलेले आहे की शिव आपल्या हातातील त्रिशूळाने अरण्यातील वाघाचा वेध घेत आहे आणि चेंचूंची कन्या पार्वती आपले 4 शिकारी कुत्रे बरोबर घेऊन हाती बाण वागवून उभी आहे. या जिव्हाळ्याच्या नात्यामुळेच चेंचूंना थेट गाभाऱ्यात जाऊन देवाची पूजा करता येते. ते देवाच्या नित्य-नैमित्तिक उपासनेत मानाचे स्थान राखून आहेत. शिवरात्री महोत्सवात रथ ओढण्याचा मान चेंचूंकडेच आहे. चेंचू जमातीने अतिप्राचीन काळापासून आदरिलेले हे महान स्थान महाभारत काळात यात्रिकांना आकर्षून घेणारे एक परमपवित्र शिवक्षेत्र म्हणून गाजत होते. पुढे बौद्ध
तांत्रिकांच्या आणि कपालिकादी हिंदू तांत्रिकांच्या साधनेचे एक महान केंद्र म्हणून मध्ययुगीन वाङ्मयात श्री पर्वताचे उल्लेख वारंवार येतात. या स्थानाच्या वैभवात वाटा उचलणाऱ्या राज्यकर्त्यांच्या कृतीची साथ देणारे 14व्या शतकापासूनचे अनेक शिलालेख इथल्या भिंतींवर आहेत. काकतीय राजा प्रतापरुद्र याने या स्थानाच्या जीर्णोद्धारात विशेष रस घेतला. विजयनगरचा राजा हरिहर याने इसवी सन 1405 मध्ये गर्भगृहासमोरचा मुखमंडप उभारला. पुढे प्रौढदेवरायही इथे येऊन श्रद्धेने दर्शन घेऊन गेला. कृष्णदेवरायाने रथयात्रापथ दोन्ही बाजूंना इमारती बांधून सजविला आणि देवाच्या योगक्षेमाची व्यवस्था लावून दिली. चेंचू आदिवासींचे, बौद्ध तांत्रिकांचे, कापालिकांचे नि लिंगायतांचे केंद्र म्हणून आपल्या सांस्कृतिक इतिहासाने या स्थानाची रूपे पाहिली आहेत. ते प्रख्यात शिवस्थान असल्यामुळे लिंगायतांना या स्थानाविषयी विशेष जिव्हाळा वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचा इथे विशेष प्रभाव आहे. या स्थानाशी महाराष्ट्राच्या 2 महापुरुषांच्या स्मृती निगडीत झालेल्या आहेत. त्यातला पहिला महापुरुष म्हणजे श्री नरसिंह सरस्वती यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ महाराष्ट्रात कृष्णेच्या काठी औदुंबराच्या छायेत केला आणि अखेरीस इसवी सन 1458 मध्ये कृष्णेच्याच काठी श्रीशैल परिसरात ते लुप्त झाले. त्यांच्या तपोमय जीवनाची अथश्री आणि इतिश्री कृष्णेने पाहिली आहे. महाबळेश्वराच्या मस्तकातून उदय पावलेल्या महाराष्ट्राच्या कृष्णेने मल्लिकार्जुनाची महापूजा बांधली आहे. कृष्णेने बांधलेल्या या महापूजेत आणखीही एक महाराष्ट्रीय महापुरुष सहभागी झाला. त्या महापुरुषाचे नाव आहे शिवछत्रपती. दक्षिण दिग्विजयाच्या यात्रेचा प्रसंग इसवी सन 1677 मार्च-एप्रिलच्या काळ. कुतुबशहाचे शाही स्वागत स्वीकारून महाराज दक्षिणेकडे निघाले होते. वाटेत तुंगभद्रा आणि कृष्णा यांचा परमपवित्र संगम निवृत्ती संगम लागला. महाराष्ट्र-कर्नाटकाच्या त्या संस्कृती संगमात महाराजांनी स्नान करून सारे तीर्थविधी पार पाडले आणि तेथून पूर्वेस अवघ्या 19 मैलांवर असलेल्या श्रीशैलावर निवडक मंडळीसह ते गेले. त्यांनी प्रथम कृष्णेच्या जळराशीत स्नान केले. तिचा जीवनस्पर्श त्यांना आईच्या स्पर्शाइतकाच परिचित होता. महाबळेश्वरी तिच्या उगमातील तीर्थजळाला साक्षी ठेवूनच त्यांनी प्रतापाचे पर्वत उभारले होते. स्वकीय आणि परकीय देशघातक्यांचे दमन केले होते. त्याच कृष्णेच्या जलात स्नान करून महाराज मंदिरात गेले. मंदिराच्या परिसरातील गर्द-वनराईची घनगंभीरता, मंदिराच्या वास्तुशिल्पाची भव्यता आणि मंदिरातील प्रशांतता यामुळे त्यांचे हृदय आगळ्या भक्तिभावाने भारावले. वैराग्याने दाटले. नंदादीपाच्या प्रशांत प्रकाशात विलसणाऱ्या त्या स्वयंभू शिवलिंगासमोर नतमस्तक होताना त्यांच्या मनात विचारतरंग उसळला की आपले शिरकमळ वाहून शिवाची महापूजा करावी. या विचारतरंगांना हेलावणारे महाराज शिवलिंगाकडे पाहता पाहता समाधिमग्न झाले आणि काही काळाने भानावर आले. ते कर्तव्यकर्म करीत राहण्याच्या शिवप्रेरणेने आपले राज्य स्वराज्य हे शंभूच्या प्रसादानेच निर्माण झाले आहे, अशी महाराजांची प्रारंभापासूनची धारणा.
औसेच्या रात्री प्रकाशाचा सोहळा पाहणाऱ्या महाराजांनी प्रारंभी मूर्ख ठरवणाऱ्या स्वजनांना आणि त्यांची शक्ती क्षुद्र मानणाऱ्या शत्रूंना आपल्या अचाट कर्तृत्वाने अतुल बुद्धिवैभवाने चकित केले होते. सह्याद्रीच्या साऱ्या शिखरांवर त्यांच्या विक्रमाचा जरी पटका डौलाने फडकत होता, तरीही हे केवळ आपण घडविले हा अहंकार नाही, हे आपण भोगायचे आहे हा मोह नाही. मालकाने टाकलेल्या भाकरीच्या शिळ्या तुकड्यावर तुटून पडणाऱ्या कुत्र्याप्रमाणे लोचट सत्ताकलह करणारे स्वार्थांध त्यांनी पाहिले होते. मालकाने टाकलेल्या भाकरीच्या शिळ्या तुकड्यावर तुटून पडणाऱ्या कुत्र्याप्रमाणे लोचट सत्ताकलह करणारे स्वार्थांध त्यांनी पाहिले होते. हाती आलेली सत्ता यावच्चंद्र दिवाकरो आपल्याकडेच राहावी ह्या सत्तेच्या साधनाने प्रजेला पिळून आपण आपले भोगविलास नित्य नव्या कलेने वाढवावे आणि आपल्या भोगविलासावर पांघरून घालण्यासाठी नित्य नव्या पापाचे पर्वत रचावे असले डोंगळे त्यांना भेटले होते. पण महाराज त्या जातीचे नव्हते. त्यागाय संभृतार्थानाम हा रघुवंशाचा आदर्श त्यांच्या मनी मुरला होता. त्यांनी राज्य मिळवले ते स्वजनांना संपूर्ण स्वातंत्र्याचे सुख लाभावे म्हणूनच. राज्य हे प्रजेच्या हिताचे एक साधन आहे आणि राजा हा प्रजेचा वत्सल पालक आहे, ही त्यांची भूमिका. पालकाने जगाचे झटायचे असते, ते पाल्याच्या परिपोषणासाठीच. ही निस्वार्थता, ही विरक्ती शिवप्रभूंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठायी बांधलेली होती. म्हणूनच स्वराज्यासाठी बेधडक प्राणसंकटात उडी घेण्याचे धैर्य त्यांनी अनेकवार दाखवले. श्रीशैलाचे दर्शन घेताना शिवप्रभूंच्या त्यागमय जीवनातील कितीतरी स्मृती मनात दाटून येतात आणि वर्तमान स्थितीकडे लक्ष जाताच मुखातून नकळत उद्गार बाहेर पडतो, महाराज, तुम्ही पुन्हा अवतरायला हवे. तुमचे नित्य नामसंकीर्तन करून तुमच्या जीवनमूल्यांना हरताळ फासणाऱ्या भोंदू भक्तांना केवळ तुम्हीच आवरू शकाल. लेख समाप्त.